ठाण्यातील सरे परिसरातील ऐतिहासिक लोकमान्य टिळक आळीचं सुशोभीकरण करण्यात आलं असून या ठिकाणी लोकमान्य टिळकांचं भव्य भित्तिचित्र साकारण्यात आलंय। या सुशोभीकरणाच्या कामाचं उद्घाटन खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। थोर स्वातंत्र्य सैनिक आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या महापुरुषांची माहिती नव्या पिढीला व्हावी या उद्देशानं या स्मारकाची निर्मिती करण्यात आल्याचं म्हस्के यांनी सांगितलं। दरम्यान यावेळेला खासदार म्हस्के यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली। बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना हे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। आता त्यांच्याकडे दुसरा कोणताही विषय राहिलेला नाही अशी टीका म्हस्के यांनी केली। अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यावरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरही म्हस्के यांनी निशाणा साधला। अमित शहा यांच्यावर टीका करणाऱ्यांची आपली ऐपत आणि योग्यता आहे का याची सर्वप्रथम संजय राऊत यांनी तपासणी करावी असा टोला त्यांनी लगावला। जंतर मंतरवरील आंदोलनाच्या मुद्द्यावरूनही म्हस्के यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर सवाल उपस्थित केले। राहुल गांधी दिल्लीमध्ये असतानाही जंतर मंतरवरील आंदोलनाच्या ठिकाणी ते का गेले नाहीत असा सवाल त्यांनी केला। तसंच या आंदोलनाचं श्रेय घेण्यासाठी राहुल गांधी प्रयत्न करत असल्याचा आरोपही म्हस्के यांनी केला। संसदेत सरकारची बाजू समोर येऊ नये आणि महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होऊ नये यासाठी संसद बंद ठेवण्याची कारणं शोधली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। वंदे मातरम विधेयकावरूनही नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली। वंदे मातरम या राष्ट्रगीताचा सन्मान केला पाहिजे। काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनं या विषयाला विरोध केला, त्यावेळेला संजय राऊत यांनी त्यांना पाठिंबा का दिला असा सवाल त्यांनी उपस्थित केला। आपल्या खासदारांसमोर वंदे मातरम गीताला विरोध होत असताना संजय राऊत यांनी शहाणपणाची भाषा करू नये असा टोला लगावत म्हस्के यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं। तुम्हाला विरोध त्या ठिकाणी आहे, विरोध करायला लोक रस्त्यावर येतील असं काय असतं की बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आता विषय काही त्यांच्याकडे नाही आहेत। उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे अभिजित दिपकेंचं कौतुक करतायत, ते त्यांचं कौतुक करत नाही आहेत, ते त्यांच्या विरोधात बोलत आहेत। दुसऱ्याच्या आंदोलनामध्ये श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे आणि अमित शहा साहेबांवरती टीका करण्या इतपत आपली योग्यता आहे का ही संजय राऊतांनी प्रथम तपासून घ्यावी। पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेस आंदोलन करत आहे, वंचित देखील आंदोलन करत आहेत। अमित शहा यांच्यामुळे विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आलेला आहे, त्याला जबाबदार जे राहुल गांधी आज या विषयावर बोलतायत त्याच राहुल गांधींनी जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी एकही खासदारांनी जायचं नाही। काँग्रेस पक्षाचं असं फरमान काढलं होतं, मी नाव नाही घेणार, परंतु महाराष्ट्रातील एक खासदार जंतर मंतरच्या आंदोलनास भेट दिली म्हणून त्याला काँग्रेसच्या नेत्यांनी चार चौघात झापलं, त्या आंदोलनात जाऊ नये अशा पद्धतीचे निर्देश राहुल गांधी यांनी दिले होते। दिल्लीमध्येच होते, का नाही गेले ते त्या आंदोलनामध्ये, का नाही व्हिजिट केली? शरद पवार गेले, उद्धव ठाकरे गेले, ते का नाही गेले? परंतु अभिजित दिपके आणि या मंडळींना ते राहुल गांधी घाबरले होते आणि त्यांना मनातून त्यांचा विरोध आहे। त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं, परंतु त्या जंतर मंतर 2 मिनिटाच्या अंतरावरती असलेल्या आंदोलनात ते गेले नाहीत। केवळ आता त्यांचं जे आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि त्याचं श्रेय घेण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे। संसदेमध्ये स्वतःचं पितळ उघडं होईल, जे काही चांगली विधेयकं मांडली जात आहेत त्या विधेयकांवरती चर्चा होईल आणि सरकारची बाजू प्रभावीपणे लोकांसमोर येईल, म्हणून संसद बंद पाडण्याकरता ही सर्व कारणं त्यांनी शोधलेली आहेत। सर